हॅलो फ्रेंड्स, आपली गाडी उभी आहे आणि आज आपण जाणार आहोत मालवणला. मालवणमध्ये तरकली बीचवर तुम्हाला पाहायला भेटेल हा सुंदर असा सनसेट, खूप साऱ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. ही संपूर्ण ट्रिप 6,000त होती, ज्यात सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, जेवण आणि राहण्याची सोय आणि ट्रॅव्हलिंग हे सगळं इन्क्लुडेड होतं. पर पर्सन हा खर्च होता. सो खूप साऱ्या मैत्रिणींना मनवल्यानंतर मी आणि माझी फ्रेंड अनुजा आम्ही डिसाईड केलं की आपण या ट्रेक ट्रॅव्हलर ग्रुपसोबत जाऊया, जिथे वेगवेगळे फॅमिलीज फ्रेंड्स आलेले असतात. काही मुली तर सोलो ट्रिपसाठीही आल्या होत्या. सो चला मग, आमची गाडी थांबली होती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी. पण मुलांना तिथे गाण्याचा आवाज आला आणि त्यांना नाचण्याचा मोह आवरला गेला नाही. सो आमच्या सनी दादाने छान असा डान्स केला. मग त्यांना पाहून बाकी 2 मुलांनाही डान्स करण्याची इच्छा झाली. सो त्यांनीही मनसोक्त डान्स केला. बाकी मी आणि माझी मैत्रीण आम्ही लाजाळू प्राणी एका साईडला उभे होतो आणि गंमत पाहत होतो फक्त. त्यानंतर आम्ही रात्रभर ट्रॅव्हल करून सकाळी मालवणला पोचलो आणि आम्ही तिथे जाऊन खाल्ली ही सुंदर अशी मालवण थाळी, तुम्ही पाहू शकता. नंतर आम्ही गेलो तरकली बीचला संध्याकाळी हा सनसेट पाहण्यासाठी. मालवणचा बीच एक नंबर दिसत होता. खूप खूप शांतता होती आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूपच भारी दृश्य होतं. जसजशी संध्याकाळ होत चालली होती तसं तिथलं दृश्य खुलत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं. आम्ही ते खूप सारे गेम्स खेळलो, खूप 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 मजा केली आणि साधारणतः 100 ते 200 फोटो काढून आम्ही बीचवरून रिटर्न गेलो आमच्या रूमवर. दुसऱ्या दिवशी आमचा प्लॅन होता तरकली बीचवर वॉटर स्पोर्ट्स करण्याचा. ही होती स्पीड बोट राईड. मला फार भीती वाटते पाण्याची आणि आधी खूप लोकांना पाहिलं हे जोरजोरात पाण्यात लोकांना बुडवत होते. पण एवढे पैसे पे केले होते सो विचार केला की चला करून घेऊ. जॉब लागल्यानंतर फर्स्ट टाईम, ते पण मम्मीच्या 200 ते 300 वेळा रिक्वेस्ट केल्यानंतर आणि तिला खात्री करून दिल्यानंतर की ही ट्रिप एकदम सेफ आहे, तेव्हा कुठे या ट्रिपला यायला भेटलं आहे. सो एकही फन मला मिस नव्हतं करायचं. ड्रायव्हर काका आधी हळूहळू आम्हाला समुद्राकडे घेऊन गेले आणि नंतर जी जोरात गाडी फिरवली त्यानंतर पूर्ण डोकं गर 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 फिरायला लागलं होतं. असं वाटत होतं की अरे यार कुठून बसली. आणि एकटी नसल्यामुळे सोबत 4-5 लोक आहेत म्हणून थोडा दिलासा भेटला. आणि जेव्हा ती गाडी थांबली तेव्हा थोडा जीवात जीव आला आणि मी उठून स्वतःला पाहिलं की मी जिवंत आहे. या राईडच्या सदम्यातून बाहेर यायला मला 5 मिनटं लागले. तरी मी मैत्रिणीच्या सांगण्यावरून परत हिम्मत करून दुसरी राईड केली. या राईडचं नाव होतं जेट स्काईंग आणि ही संपूर्ण त्या लोकांच्या टीम असतात ज्या आपल्याला सेफली राईड करून देतात आणि घाबरायची काही आवश्यकता नसते. त्यानंतर होती मोस्ट ऑफ द लोकांची फेवरेट बनाना राईड, ज्यावर खूप भीती वाटते कारण ते असं आपल्याला गोल गोल फिरवतात आणि पाण्यात सोडून देतात. आणि मी अक्षरशः पाण्यात बुडून गेली होती. काकांना 4-5 आवाज दिल्यानंतर मला वाचवलं त्यांनी. आधी मी पूर्ण निरीक्षण केलं की पुढे बसलेल्याला जास्त लागतं की मागे बसलेल्याला. सो मी पुढे बसली सगळ्यांना सांगून की नाही मी पुढे बसते. आणि झालं काय, सगळ्यात जास्त मीच बुडले. ट्रिपला आलेल्या सर्व लोकांना माहीत होतं की मी खूप घाबरते सो त्यांनी आधीच त्या काकांना सांगून ठेवलं होतं की हिला पाण्यात बुडवा. सो त्या काकांनी त्यांचं ऐकून मला पाण्यात बुडवलं आणि मी त्या काकांना ज्या शपथ देऊन आली होती त्या सर्व काका विसरून गेले. काकांना मी काकूंची शपथ दिली होती. आता काकांना घरी जाऊन काही जेवण नाही भेटणार. त्यानंतर होती सर्वात डेंजर स्कुबा डायव्हिंग. मी आधीच सांगून दिलं होतं की मी ही करणार नाही, मला मरायची भीती वाटते. पण सर्व लोकांनी मला फोर्सफुली तिथेही पाठवून दिलं. सो कशी तरी राम 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 करत मी तिथे गेली. नंतर मी काकांना 50 वेळा विचारलं की मी पाण्यात बुडणार नाही ना. तेव्हा कुठे मी हिम्मत करून पाण्यात गेली आणि पाण्यात गेल्यावर मला वाटायला लागलं की माझ्या नाकात पाणी जातं आहे. सो मी थम्स अप करायच्या ऐवजी थम्स डाऊन केला. थम्स डाऊनचा अर्थ असतो की आम्हाला पाण्यात अजून घेऊन जा आणि थम्सअप म्हणजे मला पाण्यातून बाहेर जायचं आहे. तर चुकीचा इशारा दिल्यामुळे मी पाण्यात चालली गेली आणि मग नंतर त्यांनी फायनली मला बाहेर काढलं. आणि दुसऱ्या साईडला माझी मैत्रीण अनुजा, जी एकदम जलपरीसारखी पाण्यात गेली.
न घाबरता. आधी थोडी घाबरली होती, पण नंतर मॅडम मस्त पाण्यात जाऊन 2-3 फोटो काढून आल्या. हे जे स्कूबा डायव्हर्स असतात हे बिचारे लोक कितीतरी तास पाण्यातच राहतात, फॅमिलीपासून दूर, पैशासाठी. प्रत्येकाला काही ना काही करावं लागतं. त्याचं हे जिवंत उदाहरण. यांना रोज पाण्यामध्ये राहावं लागतं, मरणाशी खेळावं लागतं. आणि जर अचानक वादळ आलं, वारा आला तर खूप सारे लोक मरतातही. यांचं जीवन खूप रिस्की असतं. जर तुम्हाला हा मालवण व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.